सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भरपूर दिवसांनी मी आता लॉंग व्हिडिओ बनवते आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे माझा मिनी व्लॉगचा सुद्धा 30 डेजचा चॅलेंज सुरूच आहे. तर आज ॲक्च्युली ही रेसिपी मी स्वतः थोडी मॉडिफाय केली आहे, थोडी स्वतः बनवली आहे. तर ही माझी पर्सनल रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ॲक्च्युली मी एक हेल्दी व्हर्जन बनवलं आहे बर्गरचा. बेसिकली त्यामध्ये काय असणार आहे की आपला जी टिक्की असणार आहे ती आपण पटेटो आणि चिकपीजने बनवणार आहोत, इन्क्लुडिंग ऑल अदर वेजीज ॲज वेल. ते तुम्हाला रेसिपीमध्ये समजेलच. अँड आपला जो बर्गर बन असतो तो मोस्टली मैद्याचा असतो. अँड इवन आपण जो मार्केटमधून वीटचे बन अँड ऑल आणतो ते सुद्धा ट्रस्टवर्दी नसतात. लाईक कम्प्लीट वीट असेल किंवा मल्टीग्रेन असेल, वी डोंट नो. सो मी वीटचे छोटे जे मिनी बर्गर्ससारखे जे बन बनतात ना तसे घरीच बनवणार आहे. आणि ही रेसिपी खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे मी सकाळी सर्वात पहिले आपले जे छोले आहेत ते गरम पाण्यामध्ये अप्रॉक्स 1-2 तास तरी भिजत ठेवले होते. ते आता आधी मी इथे बॉईल करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी मोठा कुकर यूज करते. आणि ह्याच्यात मी आधी जसं तुम्हाला जेव्हा मी छोले कुलचे बनवलेले तेव्हा मी सांगितलेलं की माझ्याकडे ते छोटं फिल्टर आहे. त्यामध्ये मी थोडे खडे मसाले आणि थोडी चहा पावडर ॲड करून तीसुद्धा मी बॉईल करताना छोल्यांमध्ये ठेवते. सो मी तेच प्रोसेस सेम रिपीट करणार आहे इथे. तर इथे मी 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं, ज्याने की ते छान शिजून येतील मऊ. आणि इथे मी फिल्टरमध्ये खडे मसाले कोणते घालते तर ते काळी मिरी आहे, लवंग होती, मी थोडी लवंग घेतलेली, दालचिनी होती, मोठी वेलची होती आणि एक चिमटीभर मी चहा पावडर आपली जी नॉर्मल आपण वापरतो घरी ती घातली होती यामध्ये. ह्याने ना एक वेगळंच अशी टेस्ट आणि छान असं सुगंध येतो. आपले जे छोले आपण बॉईल करतो ना त्याला एक वेगळीच टेस्ट येते. सो तुम्ही नक्की हे ट्रिक एकदा ट्राय करा. आणि मेन इज हा फिल्टर आता सगळ्यांकडे अवेलेबल असेल की नाही आपण सांगू शकत नाही. तर युजली आधी कशी आपण पोटली छोटी बनवायचो आणि ती प्लेस करायची आतमध्ये छोल्यांच्या बॉईल करताना. तर तुम्ही तीसुद्धा ट्रिक यूज करू शकता. बस हे जे खडे मसाले मी सांगितले तेच तुम्ही पोटलीमध्ये बांधूनसुद्धा त्यात ठेवले तरी त्याला छान टेस्ट आणि छान असा सुगंध येतो. आता ह्याला आपल्याला हाय फ्लेमवर एक 6 ते 7 शिट्या याच्या करून घ्यायच्या आहेत, ज्याने की ते एकदम मऊ आणि छान असे आपले छोले शिजून तयार होतील. तर इथे मी आधी सगळे वेजीस कट करून घेतले जे आपल्या बर्गरसाठी लागणार होत्या. माझ्याकडे तरी सध्या फक्त अनियन आणि कॅप्सिकमच अवेलेबल होतं. बट तुमच्याकडे इफ अजून कॅबेज वगैरे किंवा अजून काही वेजीस तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही त्यासुद्धा ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितलेलं की आपण मोस्टली वीटचं हे बनवायला ट्राय करणार आहोत, बन बनवायला. बट मी नॉट एक्झॅक्ट बन, मी छोटेसे फुलके बनवते. तर त्यासाठी इथे मी 1-1.5 कप वीट फ्लॉवर घेतलं आहे आणि त्यामध्ये आपलं ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट टाकलं आहे मी 1-1.5 ते 2 चमचे. ही थोडीशी साखर वरून फक्त मी स्प्रिंकल केली आहे. आणि सॉल्ट तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. आता हे पीठ छान आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे, कारण आपण ह्यामध्ये यीस्ट टाकलं आहे. सो हे मळून झाल्यावरती आपल्याला थोडा वेळ तरी ॲटलिस्ट 1 to 1.5 hour तरी हे पीठ आपल्याला थोडं फर्मेंट होण्यासाठी ठेवावं लागणार आहे. सो मी नॉर्मल पीठ मळून घेतलं अँड देन त्यामध्ये थोडंसं वरून बटर टाकून त्याला एक्स्ट्रा स्मूथसुद्धा करून घेतलं होतं, ज्याने की ते फर्मेंट झालं की छान असा आपला जो फुलके होणार आहेत ना त्याला असा ब्रेड लाईक स्ट्रक्चर येतो छान. सो त्यासाठी मी हे आता 1.5 तास ठेवलेलं आणि तेवढ्यात आपले हे छोले रेडी झाले होते. तर आता बघूया आपण हे शिजलेत का प्रॉपर ते. तुम्ही बघू शकतात आपले छोले इथे छान शिजून रेडी झालेले आहेत. आता आपण आपली पॅटीसची तयारी करूया. त्यासाठी आधी आपल्याला हे बॉईल्ड छोले छान मॅश करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही हे मिक्सर ग्राइंडरमध्ये जरी फिरवले तरी चालतील. बट ते ग्राइंडरमध्ये थोडं एकदमच असं त्याचं पातळ पावडरसारखं होतं तेच, त्यामुळे मग मी ग्राइंडरमध्ये न हे करता आपलं जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने ह्याला स्मॅश केलं आहेत. सो दॅट थोडं आपले जे छोले आहेत ना त्याचासुद्धा टेक्स्चर त्यामध्ये राहतो आपल्या टिक्कीमध्ये. आणि बरोबरच आता हे जे छोले मी मॅश करून घेतलेत त्याच्यासोबतच मी साईड बाय साईड 3 to 4 पोटॅटोज बॉईल करून घेतले होते आणि ते सुद्धा मी मॅश करून ह्यात ॲड करणार आहे. आता तुम्ही बघू शकता हे मी बॉईल अँड मॅश केलेले पोटॅटोज त्यात ॲड करते.
आता तुम्ही तुमची जी टिक्कीची क्वांटिटी आहे तीसुद्धा तुमच्या ब्रेडच्या डोची क्वांटिटीच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. आता इथे आम्हाला बल्कमध्ये मला बनवायचे होते, सो इथे मी 4 ते 5 पोटॅटोज यूज केलेले. त्यानंतर ह्याच्यात मी ॲड करते थोडीशी चिली फ्लेक्स. तुमच्याकडे इफ मिक्स्ड हर्ब्स ऑरिगेनो असेल तर दॅट इज मोर बेटर, म्हणजे छान टेस्ट येते. अँड देन ह्याच्यामध्ये आपण सर्वात पहिला ॲड करणार आहोत आपला काश्मीरी लाल मिरची पावडर, अप्रॉक्स 1 to 1.5 टीस्पून. देन इथे मी यूज करते सुहानाचा किचन किंग मसाला 1 चमचा, लाईक टीस्पून नॉट टेबलस्पून. देन ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ, 1 टीस्पून अप्रॉक्स कोरिअँडर पावडर दॅट इज धना पावडर, आणि थोडासा चाट मसालासुद्धा इथे मी ॲड करणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे थोडीशी कोरिअँडर आपण वरून स्प्रिंकल करणार आहोत. अँड आपले जे वेजीज आपण कट करून घेतलेले ते सुद्धा मी साईड बाय साईड यात ॲड करणार आहे. बट त्याच्या आधी इथे मी आलं लसूण पेस्टसुद्धा घेतली आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही आलं लसूण पेस्ट स्किप केली तरी चालेल. अँड इथे मी कॅरेट नाही यूज केलं बिकॉज कॅरेटने ना थोडा गोडूसपणा असा येतो त्या टिक्कीला, सो मी कॅरेट स्किप केलं आहे. तर तुम्ही इफ हवं असेल तर तुम्ही थोडंसं कॅरेट, थोडं कॅबेज आणि आपले जे काही एक्स्ट्रा वेजीस कॉर्न वगैरे तुम्हाला हवे असतील ते तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता तुमच्या चॉईसेसच्या हिशोबाने. अँड मी बाइंडिंगसाठी इथे मैदा न यूज करता 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर यूज करते, म्हणजे ज्याने की आपल्या टिक्की आहे ना अशी आपण जेव्हा पॅनवरती टाकतो ती कुक व्हायला तेव्हा ती थोडी हे असते, नरम असते ना, तर ती थोडी तुटायचे चान्सेस असतात. सो ते तुटू नये आणि छान बाइंडेड आपली टिक्की राहावी त्यासाठी इथे मी अप्रॉक्स 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. तुम्ही इफ तुम्हाला राईस फ्लावर असेल तर राईस फ्लावरसुद्धा ॲड करू शकता, किंवा तुम्हाला मैदा ॲड करायचा असेल तर तुम्ही मैदासुद्धा यात ॲड करू शकता. आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या छान टिक्क्या बनवून घेणार आहोत. बट इथे मी कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स न यूज करता हा रवा यूज करते. आणि हा रवा ॲक्च्युली थोडा डिफरंट आहे, आपला जो नॉर्मल असतो तसा नाही आहे. हा मी पतंजलीमधून परचेस केलेला. हा वीटचा रवा आहे, प्रॉपर गव्हाचा जो रवा बनतो ना तो आहे हा. सो दिस इज ऑल्सो अन हेल्दियर ऑप्शन. तर मी जी टिक्की बनवणार आहे ती कोट करायला मी इथे फक्त नॉर्मल आपलं प्लेन रव्याचं यूज करते. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडेसे ब्रेड क्रम्ससुद्धा यूज करू शकता, किंवा काही लोक कॉर्नफ्लॉवर स्लरीमध्ये डिप करून त्याला मग ब्रेड क्रम्स कोट करून मग फ्राय करतात. बट मी इथे डीप फ्राय नाही करणार आहे, मला इथे हलकं शॅलो फ्राय करायचं आहे विथ लो ऑइल. सो मी फक्त एक नॉर्मल ड्राय रव्याची कोटिंग करून घेतली आहे आणि थोडंसं आपण पॅनवरती ऑइल स्प्रिंकल करून घेणार आहे. आणि त्याच्यावरती आपलं हे टिक्की आपण लो टू मीडियम फ्लेम अप्रॉक्स 10 ते 15 मिनटं छान शेकवून घ्यायची आहे. बिकॉज ह्या टिक्की आपण डीप फ्राय नाही करत होतो तर थोडा कुक व्हायला वेळ लागतो. आणि आता आपली टिक्की तर रेडी आहे आणि साईड बाय साईड इथे आपण जे डो फर्मेंट होत ठेवलेलं ते सुद्धा छान फर्मेंट झालेलं आहे. मी अप्रॉक्स 1.5 hour ठेवलेलं. तुम्ही तुम्ही जर पीठ मळून ठेवताय तर थोडं जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, बिकॉज फर्मेंट व्हायला जास्त वेळ नाही लागत, हार्डली 1 hour. अँड देन मी ते पीठ थोडंसं तेलाचा थपका देऊन अजून एकदा छान मळून घेतलेलं हलक्या हाताने. आणि इथे मी काय करते आहे ना, मी ब्रेडचं सबस्टिट्यूट म्हणून जे ते फुलके बनवणार आहे ना ते लच्छा फुलके असे बनवणार आहे. तर ते जसं ते लच्छासाठी जे लेयर्स असतात ना आपल्या फुलक्यांवर किंवा आपल्या रोटीवर किंवा पराठ्यांवर, तर ते लेयर्स येण्यासाठी एक पर्टिक्युलर प्रोसेस असते. आता ही मी फॉलो करते की आपल्याला आधी साधी चपाती लाटून घ्यायची आहे, त्यावरती थोडंसं ऑइल स्प्रिंकल करायचं आहे. अँड देन आपलं जे ड्राय फ्लावर आहे, व्हीट फ्लावरच, ते व्हीट फ्लावर मी स्प्रिंकल करून घेतलं आहे आणि नाईफने त्याचे पीसेस कट करून घेतले. अँड देन ते आपल्याला एकावर एक पाईल करून त्याचा डो बनवून ते परत लाटावे लागणार. बट सेकंड टाईम जेव्हा आपण ते लाटणार आहोत तेव्हा आपल्याला एकदम पातळ असे नाही लाटायचे, थोडे जाडसरच लाटायचे, म्हणजे त्याला असं छान थिक बनतील ते आणि त्याला असं ब्रेड लाईक स्ट्रक्चर येतो. तर तुम्ही ही प्रोसिजर नक्की फॉलो करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हे कसे टर्नआउट होत आहेत. बिकॉज मी स्वतः हे फर्स्ट टाईम बनवलेले, बट आय स्वेअर हे खरंच खूप छान झाले होते. सो तुम्ही एकदा नक्की घरातसुद्धा ट्राय करा. प्लस हे जेव्हा लेयर्स बनवून झाल्यावर आपण लाटू ना तेव्हा त्यावर लाटताना जास्त जोर नाही द्यायचा आहे, हलक्या हाताने तुम्ही लाटून घ्यायचं आहे. बिकॉज मग ते लेयर्स जास्त प्रेस करून आपण लाटतो ना त्यामुळे ते लेयर्स निघून जातात. सो इथे माझे फर्स्ट फुलका रेडी होता. सो लेट्स सी आता हा कसा छान फुलतो आहे का ते.
सो लकीली तुम्ही बघू शकता. आता हा मी ड्राय ठेवला आहे बिकॉज थोडं हेल्दियर व्हर्जन आहे, तर जास्त ऑइलसुद्धा मला यूज करायचं नव्हतं. सो जितकं मला ऑइल कमी वापरता येईल तितकं मी प्रयत्न केला आहे ऑइल कमी यूज करायचा. आणि असेच आपल्याला बाकीचे फुलकेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. अँड देन मी इथे खाली सॉससाठी तंदूर मेयो यूज करते. तुम्ही आपलं प्लेन मेयो किंवा तुमची घरची जी चटणी असेल तीसुद्धा यूज केली तरी चालेल. सो पहिलं मी दोन्ही आपल्या फुलक्यांना हे तंदूर मेयो छान असं लावून घेतलं होतं. प्लस इथे मी वेजीजमध्ये लेट्यूस कट करून घेतलं आहे, टमॅटो घेतलं आहे, अनियन घेतलं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला जे दोन्ही ह्याला फुलक्यांना तंदूर मेयो लावून घ्यायचं होतं. अँड देन मी इथे लेट्यूसचे छोटे छोटे असे पीसेस करून त्यांना त्यावर ॲडजस्ट केलं आहे. अँड येस, यू कॅन ऑल्सो ॲड वन चीज स्लाईस. इफ तुम्हाला चीझी असं खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही एक चीज स्लाईस ॲड केली तरी चालेल, बिकॉज आय एम मेकिंग अ हेल्दी व्हर्जन. मी ते चीज स्किप केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला हा जो बर्गर आहे तो किती छान तयार झालेला आहे. सो आय होप तुम्हाला माझा हा बर्गरचा हेल्दी व्हर्जन आवडला असेल. तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे फीडबॅक्स नक्की द्या. प्लस माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन नक्की हिट करा, ज्यांनी तुम्हाला माझे नोटिफिकेशन सर्वात पहिले भेटतील. दॅट्स इट. बाय बाय.